पण आज आपण बघणार आहोत मस्त अशी डाळ माझ्या पद्धतीने. सो इथं कांदा मी पटपट चिरून घेतला. अर्धा कांदा घेतला आहे मी. 2 लसूणच्या पाकळ्या मी कट करून घेतल्या. त्याच्यानंतर मी फ्रेश धुवून अशी कोथिंबीर घेतली, ती पण कट करून घेतली. आणि त्याच्यानंतर आपण कढईत घालतो आहे थोडंसं तेल. तेल थोडं गरम होऊ द्यायचं. मग तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये टाकायची मोहरी आणि जिरं. ओके. त्याच्यानंतर लसूण. त्याच्यानंतर इमिडिएटली तुम्ही कांदा टाकू शकता. कांदा टाकल्यानंतर थोडंसं हलवून घ्यायचं आणि मग टाकायची कढीपत्ता. कढीपत्ता टाकल्यानंतर थोडंसं हलवून घ्यायचं. मग टाकायची मिरची आणि हळद. मी थोडंसं मीठ पण टाकलं होतं, पण ते शूट करायचं राहिलं. ओके. त्याच्यानंतर टाकली मी डाळ. मी ऑलरेडी डाळ आणि भात कुकरमध्ये लावून घेतला होता. सो डाळ मी टाकली. त्याच्यानंतर टाकली फ्रेश अशी वरून कोथिंबीर आणि मग झाला माझा डिनर रेडी. आणि मी मस्त खोबरा आणि लसूणची चटणी केली होती. ती अतिशय सुंदर झाली होती. आणि आज इतकं अप्रतिम डाळ झाली होती ना, काय सांगू. वाव, मजा आली आज. खूप सॅटिस्फॅक्शन मिळालं खाण्यामध्ये. थँक्यू.